वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत या शेवग्याच्या शेंगाची रेसिपी. तर बघताय तुम्ही, मी या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत काही. तर ह्यांना मी आता चांगलं छान धुवून घेतलेलं आहे. आता आपण काय करू, ह्याच्यावरची साल आधी काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघा, मी या सगळ्या शेवग्याच्या शेंगाच्या साली काढून घेतलेल्या आहेत. तर ह्याला आता आपण बारीक ह्याचे कट करून घेऊया, बारीक बारीक तुकडे करू याचे. म्हणजे याला आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स फायनली आपण आपल्या त्या शेंगा ज्या आहेत त्या अशा चार चारच्या ह्याच्यामध्ये पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आडव्या. तर चला सुरू करूया आता पुढची रेसिपी. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स मी त्या शेंगा एका बाउलमध्ये घेतल्यात. आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायची आहे, तिखट टाकायचं आहे, त्याच्यानंतर धना पावडर, मीठ. आता ह्याला मी चांगलं मिक्स करून घेतो. सगळ्या शेंगांना ते लागलं पाहिजे. आणि ह्याला आपण एक 5 ते 10 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स 10 मिनटं झालीत. आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, थोडा रवा आणि रेड चिल्ली सॉस आपण ह्याच्यात ॲड करून घेऊ. आणि परत ह्याला 10 मिनटं आपण कोटिंग करण्यासाठी म्हणून ठेवून देऊया. बघत राहा अकूज किचन. ह्याला मी चांगलं ह्याच्याला मिक्स करून घेतो. म्हणजे प्रत्येक आपल्या शेंगेला हे दोन्ही पीठ चांगलं कोट झालं पाहिजे. बघत राहा अकूज किचन. आपण ज्या शेंगा भिजवल्या होत्या, कोटिंग केलेलं होतं, ते आता परफेक्ट झालेलं आहे. आता मी आमची कढई पण ठेवलेली आहे, पारंपरिक तेलही घेतलं आहे त्यात. आता आपण एक एक शेंग त्याच्यामध्ये तळूया. बघूया गरम झालं आहे का ते. हां, डीप फ्राय होतं आहे. अशाच सर्व शेंगा आपण तळून घेणार आहोत. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे. फ्रेंड्स फायनली आपली एकदम स्पायसी कुरकुरी अशी शेवग्याची शेंगा फ्राय रेसिपी रेडी टू इट. बघताय तुम्ही, एकदम मी मस्त तळून घेतलेलं आहे. तर एकदम क्रिस्पी झालेलं आहे ते. तर एकदा नक्की करून बघा. तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे ही. नक्की करा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.